आजची भीमा कोरेगावची जी हिअरिंग होती ती झाली. ती हिअरिंग याच्यासाठी होती की आम्ही एक अर्ज दिला होता की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्राची असणारी माहिती ही सकाळमध्ये आली होती. त्याची कटिंगही आम्ही जोडून दिली होती आणि त्याच्यामुळे बोलवायचं की न बोलवायचं हा असणारा विषय होता. आज असं ठरलंय की कमिशन पुढे सगळ्याच बाजू आल्या पाहिजेत आणि म्हणून आम्ही असणारा प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट CPCचा अंडर प्रोव्हिजन जे आहे त्याच्या खाली असणारं ॲप्लिकेशन करणार आहोत आणि शरद पवारांना असणारं कमिशनचं एक पत्र जाईल की त्यांच्याकडे ते जर डॉक्युमेंट असेल तर त्यांनी ते प्रोड्यूस करावं. तारीखसुद्धा कमिशनच त्यांना देईल आणि आम्ही असणारं अपेक्षा बाळगतोय की कमिशन समोर हे पत्र आल्यानंतर सगळ्याच बाजू कमिशन पुढे असतील आणि मग कमिशनला स्वतःचं रेकमेंडेशन करणं हे सोपं जाईल असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्याच्यामुळे आमची जी बाजू होती की शरद पवारांचं पत्र जे आहे ते रेकॉर्डवरती आणलं पाहिजे, त्यांचं म्हणणं सुद्धा त्याच्यावरती ऐकून घेतलं पाहिजे. ते असणारं कोर्टाने आज म्हणजे कमिशननी ग्राह्य धरलं आणि त्या पद्धतीने कारवाई आता होणार. समोर यावं की पवारांनी समोर यावं ते पत्र घेऊन की नाही, ते आता तो त्यांच्यावरती आहे. ते पत्र देतात म्हणजे एकतर पहिल्यांदा त्यांच्याकडे काय आहे ते असणारे हे करतील का वर्तमानपत्राच्या बातमीवरनं आम्ही असणारं ते हे केलं होतं म्हणजे सकाळमध्ये आलेल्या बातमीवरनं आम्ही केलं होतं. आता पत्र आहे तर ते प्रोड्यूस करतील. काय नक्की या पत्रामध्ये होतं की तुम्हाला हे कमिशन समोर मांडावं लागलं आणि कदाचित हे पत्र त्यांनी कमिशनला दिलं तर तपासामध्ये काय बदल होतील किंवा काय नाही, तपासामध्ये काहीच बदल होणार नाही, पण कमिशन समोर सगळीच बाजू आली पाहिजे आणि मग कमिशन त्याच्यावरती रेकमेंड करू शकतं. शरद पवारांच्या पत्रामध्ये सकाळमधल्या आलेल्या बातमीमधली न्यूज अशी होती की ती दंगल घडून आणलेली दंगल आहे. त्यांच्या न्यूजमध्ये जे आहे ते पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलंय असं त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. ते साधारणतः पुढची तारीख कधी असेल किंवा कमिशन 30 तारखेचं आम्हाला तो आज उद्या 1-2 दिवसामध्ये जाईल त्यांना. आणि त्या कमिशनच्या पत्रामध्ये शरद पवारांनी जे पत्र उद्धव ठाकरेंना दिलं होतं ते त्याची कॉपी प्रोड्यूस करायला सांगणार आहेत. सर, एक महत्वाचा प्रश्न आहे. जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातले 2 पर्यटक अत्यंत दुःखद घटना आहे. माहिती आम्ही घेतोय, संध्याकाळी मी त्याच्यावरती स्टेटमेंट करणार आहे. पण अशा पद्धतीने थँक्यू. चला संध्याकाळी करणार है. हाँ हाँ, आज जो है कमीशन के सामने सुनवाई हुई. सुनवाई का एक मुद्दा था कि सकाळ न्यूज़पेपर जो है उसमें एक खबर आई थी कि शरद पवार ने उस वक्त के जो मुख्यमंत्री है उद्धव ठाकरे इनको एक लेटर लिखा था और SIT मार्फत इसकी जांच करने की मांग उन्होंने की थी और उसमें ऐसा भी न्यूज़ में सजेशन है कि ये किन लोगों ने किया है ऐसे जानकारी उनके पास है. तो कमीशन को हमने कहा कि सब तथ्य कमीशन के पास आने चाहिए. अभी तक ये लेटर का जिक्र नहीं हुआ है, इसलिए कमीशन ने शरद पवार जी को समन्स भेजना चाहिए, प्रोडक्शन का समन्स भेजना चाहिए
और वो लेटर जो है उनके पास से मांगना चाहिए, ऐसी मांग हम लोग ने की है। कमीशन ने इसको मांग लिया है। 1-2 दिन में जो है, आज या कल शरद पवार के पास वो लेटर प्रोड्यूस करने का समन्स हमदस्त जो है वो चले जाएगा, और 30 तारीख जो टेंटेटिव ये है, 30 तारीख को फाइनलाइज किया है कि वो लेटर है या नाही है, उसकी एक है। सर, संध्याकाळी तुम्ही कुठे या संदर्भात बोलणार आहात, हल्ल्याच्या संदर्भात? पुण्यातच बोलणार आहे ते। मी कळवतो आपल्याला लोकेशन। कारण त्याच वेळेस पार्थिव पण येणार आहे त्यांची 6 वाजता दोघांची पण. थँक्यू।